हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग नवीन सुरुवात करत आहोत नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत सुटलं होतं वारं खूप सारं आणि हे पडले होते खूप सारे पिकलेले आंबे. बघा, हे लागले होते खाली, किती हाताला यायसारखे लागले होते आणि खूप वारं सुटलं होतं, त्यामुळे आंबे खूप पडत होते. पाऊसही आला नाही, पण लाईट गेली होती आणि आंबे पडले होते. ते सगळं झालं. वेचले आंबे, नंतर वेचून ठेवले. त्याचा काही उपयोगही होत नाही, पडलेले असतात, त्यामुळे एकतर फुटतात नाहीतर खराब होऊन जातात. तर आज स्पेशल रेसिपी ट्राय करायची होती. आज बनवायची होती शेवग्याची शेंग मसाल्यातली. त्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे. चला मग पटकन रेसिपीकडे जाऊया आपण. हे बघा, ही डांग पण पडायला लागली, किती वार सुटलाय बघा, किती वाकली होती झाडं. तर चला तर मग वारं सुटलं होतं, मग लवकेच शेंग कट करून घेतली, टमाटर कांद्याची पेस्ट घेतली. व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण का लाईट गेली जाईल याची भीती होती. तर हे बघा, बेसिकचे मसाले घेतले आहेत. मिरची पावडर, हळद, नमक, गरम मसाला, जिरे पावडर, हेच बेसिकचे मसाले घेतले आहेत. तेल घेतलं आहे, कढई चुलीवरती बनवायचं होतं कारण का तेव्हा गॅस भेटत नव्हता. हा जुनी क्लिप आहे आणि मला छान वाटली होती ही व्हिडिओ, त्यांना म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावा. हे बघा, सगळा मसाला बेसिकचं टमाटर, लसूण, कांदा आणि आले घातलेली पेस्ट भाजून घ्यायची, व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. ते सगळे मसाले टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आणि करपू नये मसाला म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि त्यात शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि त्या भिजतील एवढंच पाणी टाकायचं, जास्त घालायचं नाही त्यामध्ये पाणी. अशी सिंपल रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा, थोडंसं पाणी करपू नये म्हणून घातलं आहे. अशाच गावाकडच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सुप्रियाला आणि सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग्स घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. चला तर मग मंडळी, बोलत बोलत आपला मसालाही झाला आहे. असा छानसा ना, आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. त्यानंतर त्यात शेवगाच्या शेंगा 4-5 होत्या, छोट्या छोट्या, त्या कट करून टाकल्या आहेत. ते मिक्स करून घ्यायच्या, व्यवस्थित परतायच्या मसाल्यामध्ये. उशीर परतून घ्यायच्या आणि कमी पाण्यात शिजवून घ्यायच्या. सुक्की शेंग बनवली होती शेवग्याची, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा अशा सिंपल रेसिपीज. आणि अशा सिंपल रेसिपींसाठी सबस्क्राईब करा सुप्रियाला आणि सपोर्ट करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. बघा, इथे झणझणीत शेंग आणि चपाती तयार झाली आहे आणि माझे व्हिडिओ पाहत. चला तर मग मंडळी, या जेवायला. चला मग, अशाच व्हिडिओसह भेटून नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.